नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नॉलेज हब. जर चॅनलमध्ये पहिल्यांदा असाल किंवा आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपला हा व्हिडिओ जो आहे तो आहे की आत्ता बऱ्याच लोकांचे ॲडमिशन्स सिलेक्टेडमधून कन्फर्ममध्ये झालेत, काही लोकांचे रिजेक्टमध्ये झालेत, काही लोकांचे वेटिंगवाल्यांचे काही स्टेटस आहेत ज्याच्यामध्ये नॉट ॲलोकेटेड आहे, नॉट अप्रोच्ड आहे, काही लोकांचे ॲडमिटेड आहे. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की नेमकं तुमचं आत्ता स्टेटस जे आहे त्याचा अर्थ काय होतो. म्हणजे तुमचं आत्ता जर ॲप्लिकेशन नंबर ॲप्लिकेशन वाईज डिटेल्समध्ये टाकला तर त्याच्यावर काहीतरी शो करत असेल, एकतर वेटिंग सिलेक्टेडमध्ये करत असेल, नॉट ॲलोकेटेडमध्ये, नॉट अप्रोचमध्ये, ॲडमिटेडमध्ये किंवा रिजेक्टेड. तर आपण एक एक ह्याचा अर्थ काय होतो हे जाणून घेणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पहिलं स्टेटस जे आहे ते ॲडमिशन स्टेटस रिजेक्टेड. याचा अर्थ काय होतो की तुमचा ॲप्लिकेशन जे तुम्ही केलं होतं ते कुठल्या तरी डॉक्युमेंट्सच्या आधारावर किंवा कुठल्या तरी आधारावर ती रिजेक्ट करण्यात आलं आहे. त्यांना त्याच्यात काहीतरी त्रुटी आढळल्या आहेत, त्यामुळे ते ॲप्लिकेशन रिजेक्ट झालेलं आहे. त्यामुळे त्यांनी तुमचं ॲप्लिकेशन कन्सिडर केलं नाही आणि रिजेक्टेड केसमध्ये तुम्हाला ॲडमिशन भेटू शकत नाही. तर हे जर स्टेटस तुमच्या ॲडमिशनच्या ॲप्लिकेशन नंबर टाकल्यावर दिसत असेल तर हे समजायचं की तुमचा फॉर्म बाद झालेला आहे, तुम्ही ॲडमिशन घेऊ शकत नाही. तर हा अर्थ होतो ॲडमिशन स्टेटस रिजेक्टेड जर असेल तर. म्हणजे तुमचा नंबर लागला होता पण व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्समध्ये तुमचं ॲप्लिकेशन नाकारण्यात आलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी हे स्टेटस रिजेक्टेड तुमच्या ॲप्लिकेशनला दिलेलं आहे. आता पाहूयात पुढचं स्टेटस जे आहे ते आहे वेटिंग सिलेक्शन. वेटिंग सिलेक्शन म्हणजे जर एखादा विद्यार्थी वेटिंगमध्ये असेल आणि त्याच्यानंतर त्याचं सिलेक्शनमध्ये कन्व्हर्जन होतं तर त्याला वेटिंग सिलेक्शन म्हणते. म्हणजे तो जेव्हा पहिल्या यादीमध्ये तो वेटिंगमध्ये होता आणि दुसऱ्या यादीमध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे तर त्याचं स्टेटस असं येतं की वेटिंग सिलेक्शन. तर जर तुमचंही हे आता जे वेटिंगवाले विद्यार्थी वाट बघत आहेत तर बऱ्याच लोकांचे जे इनिशियल नंबरमध्ये आहेत 1 ते 10 किंवा 1 ते 15 जागा शिल्लक आहे त्याप्रमाणे त्यांचे जर स्टेटस आता चेंज होणार आहेत तर त्यांचे हे स्टेटस चेंज होणार आहे, ते आता होणार आहेत वेटिंग सिलेक्शन. तर तुम्हाला हे बघायचं आहे तुमचं स्टेटस जर वेटिंग सिलेक्शनमध्ये दाखवत असेल तर त्याचा अर्थ आहे तुमचं वेटिंग आता सिलेक्टेडमध्ये झालं आहे, म्हणजे तुमचा आता नंबर लागलेला आहे. तुम्हाला जाऊन पडताळणी समितीकडे जाऊन तिथं व्हेरिफिकेशन करून घ्यायचे डॉक्युमेंट आणि मग तुमचं जे आहे ते ॲडमिटेडमध्ये येईल जर तुमचे डॉक्युमेंट्स बरोबर असतील तर, किंवा मग रिजेक्टमध्ये जाईल. जर डॉक्युमेंट चुकीचे असेल तर तुमचं स्टेटस रिजेक्टेडमध्ये चेंज होईल, जर बरोबर असेल तर हे वेटिंग सिलेक्शन नंतर ॲडमिटेडमध्ये. पण वेटिंग सिलेक्शनमध्ये म्हणजे वेटिंगवाले जे विद्यार्थी आहेत जेव्हा त्यांचं सिलेक्शन होऊन जातं आणि तेव्हा हे स्टेटस तुम्हाला वेटिंग सिलेक्शन असं दिसून येतं. पुढचं जे सिलेक्शन आहे त्याचं नाव आहे नॉट ॲलोकेटेड. म्हणजे सिलेक्शन वेटिंग टाईप नॉट ॲलोकेटेड. हे आत्ता जे बरेच विद्यार्थी आहेत किंवा त्यांचे स्टेटस नॉट ॲलोकेटेड, वेटिंगचे विद्यार्थी त्यांचं स्टेटस नॉट ॲलोकेटेड येतं. याचा अर्थ आहे की तुम्ही वेटिंगमध्ये आहात पण तुम्हाला सध्या तरी कुठली स्कूलमध्ये ॲडमिशन भेटलेलं नाही किंवा तुम्हाला कुठल्या स्कूलमध्ये अजून ॲडमिशन भेटलेलं नाही आहे. अजून तुम्ही वेटिंगमध्ये आहात. तुमचा काहीतरी प्रायोरिटी नंबर असेल पण अजून तुम्हाला शाळा कुठली दिली गेली नाही आहे, फक्त तुमचा नंबर वेटिंगमध्ये. तर नॉट ॲलोकेटेड स्टेटस जे आहे ते वेटिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. जे पण वेटिंगमध्ये त्यांनाच हे दिसणार नॉट ॲलोकेटेड. आणि एकदा की तुमचं सिलेक्शन लिस्टमध्ये गेलं तर मगाशी जे मी सांगितलं ते वेटिंग सिलेक्शन म्हणून येईल. सध्या नॉट ॲलोकेटेड म्हणजे तुम्ही अजून वेटिंगमध्ये आहात. तर जे आत्ता सध्या वेटिंगमध्ये विद्यार्थी आहे
तर आत्ता जे 1-2-3 दिवसात जे होणार आहे प्रोसेस, त्याच्यामध्ये नॉट ॲलोकेटेडवरून जर तुमचं सिलेक्शन झालं, तर तुमचं सिलेक्शन झालं आहे असं समजायचं. नेक्स्ट जी प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये असं जर दिसत असेल नॉट अप्रोच्ड. आता हे कोण लोकं असतात, ज्यांचे नंबर लागलेत पण ते गेलेच नाही व्हेरिफिकेशनसाठी किंवा सिलेक्शनसाठी किंवा डॉक्युमेंट घेऊन त्यांनी ते गेलेच नाही. त्यांनी इंटरेस्टच शो केला नाही. तर अशा लोकांसाठी हे स्टेटस नॉट अप्रोच होतो. बऱ्याच म्हणजे असं नाही की ते गेले नाही की लगेच त्यांना वेळ दिला जातो. पण त्या ठराविक वेळेत जर ते गेलेच नाही, त्याच्यानंतर ॲडमिशन स्टेटस असं नॉट अप्रोच्ड असं दाखवलं जातं. त्याचा अर्थ आहे की तुम्ही आला नाही, त्यामुळे तुमचं ॲडमिशन आता तिथे कन्सिडर नाही करत आहे आणि तुम्ही अप्रोचच झालेलं नाही आहे. तर नॉट अप्रोच त्या लोकांसाठी ज्यांचा नंबर लागून देखील ते व्हेरिफिकेशनसाठी गेलेले नाही. आता पुढचं स्टेटस बघूयात. ते आहे ॲडमिटेड. सगळ्यांचा फेवरेट म्हणजे असं जे पण वेटिंगमध्ये जे पण RTसाठी अप्लाय केलेलं आहे, त्यांना शेवटी वाटतं आपलं स्टेटसच्या पुढे ॲडमिटेड हे लागावं. कारण हे जे स्टेटस आहे याचा अर्थ आहे की तुमची सगळी प्रोसेस झालेली आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि तुम्हाला आता ॲडमिशन भेटलेलं आहे ठराविक शाळेत. तर ॲडमिटेड हे त्याच विद्यार्थ्यांसाठी ज्यांचे ॲडमिशन झालेले म्हणजे ज्यांना सिलेक्ट केलं गेलं, त्याच्यानंतर त्यांचं डॉक्युमेंट बघितले गेले, मग त्यांचं व्हेरिफिकेशन झालं, त्याच्यानंतर त्यांना ॲडमिट कार्ड दिलं आणि ते ॲडमिट कार्ड त्यांनी शाळेत सबमिट केल्यानंतर म्हणजे त्यांचं पूर्णपणे ॲडमिशन झालेलं आहे आणि आता ते शाळेत जाऊ शकतात. तर हे फायनल स्टेटस आहे. हे जर स्टेटस शो करत असेल ॲडमिटेड म्हणजे तुमचा मुलगा किंवा मुलगी शाळेला जाऊ शकतात आणि तो शाळा आता चालू करू शकतो. तर हे स्टेटस ज्याच्याकडे आहे त्यांचेच मुलं फक्त शाळेला जाऊ शकतात. कारण ॲडमिटेड हे स्टेटसच आहे जे तुमच्या मुलाला पुढे शाळेमध्ये ॲडमिशन झालं हे कन्फर्म करतं. तर तुमच्या ह्या पण स्टेटसमध्ये ॲडमिशन स्टेटस ॲडमिटेड असेल तर तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं ॲडमिशन कंप्लीट झालेलं आहे असं समजावं. तर मित्रांनो, हा होता स्पेशल व्हिडिओ जो ॲडमिशन स्टेटसबद्दल किंवा ॲप्लिकेशन स्टेटसबद्दल. तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकून तुमचं स्टेटस चेक करायचं आहे आणि उद्या वेटिंग लिस्टवाल्यांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. तर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. आपण अपडेट्स देणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.